शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आपला कांदा पीक लावून जवळपास 1.5 महिना हा कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो, याच्यात आपण तणनाशक सुद्धा फवारणी केलेली आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतरचा हा पुढचा काम म्हणजे कांद्याची जी काही पात आहे तिची संख्या वाढवायचा व जी काही कांद्याचा जी काही बल्ब आहे ते पोसण्याचा. तर मित्रांनो, कांदा पोसण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो किंवा पातीची जी संख्या आहे ती वाढवण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो, आपण कोणती द्रव्य खतं देऊ शकतो, कोणती फवारणी करू शकतो, त्याचबरोबर कोणत्या जैविक बॅक्टेरिया अशा आहे ते आपल्या कांदा पिकामध्ये फुगवणीसाठी मदत करतील. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या जर कांद्याला जी काही फुगवण आहे ही सुरू झाली तर सर्वात महत्त्वाचा लागणारा अन्नद्रव्य कोणता? तर मित्रांनो, तो अन्नद्रव्य आहे फॉस्फरस. तर मित्रांनो, आपण फुगवणीच्या काळात किंवा ही काही मान आहे ती जाड होण्याच्या काळात आपल्या कांदा पिकाला जेवढं फॉस्फरस जास्त देऊ तेवढं आपल्या कांदा पिकामध्ये जी काही उत्पादन आहे उत्पादनात वाढ होते. त्याचबरोबर हे बघा, 1 2 3 4 5 6 7 मित्रांनो, ही काही जी पातीची संख्या आहे, पातीची संख्या जर चांगली असली, पात ही हिरवीगार असली तर आपल्या कांदा पिकाला साईज येण्यासाठी काहीही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्याबरोबर आपण काय उपाययोजना करू शकतो साईज येण्यासाठी, ही पात हिरवी राहण्यासाठी? मित्रांनो, आपण जेव्हा आपल्या कांदा पिकात फॉस्फरस देतो, जेवढा फॉस्फरस अपटेक होईल तेवढी ही काही जी पात आहे तिची जी काही संख्या आहे ती वाढती व जी काही हा बल्ब आहे हा बल्ब सुद्धा एकदम स्ट्रॉंग होतो आणि ही जी काही मान आहे कांद्याची ती सुद्धा एकदम स्ट्रॉंग होते. तर मित्रांनो, आपल्याला ही काही जी मान स्ट्रॉंग व्हायसाठी, बल्ब व्यवस्थित पोचण्यासाठी किंवा फुगवण्यासाठी आपल्याला कोणती फवारणी करायची आहे? शेतकरी बंधूंनो, आपल्याला या फवारणीमध्ये जे काही रिच फॉस्फर, याच्यात सर्वात जास्त प्रमाणात फॉस्फरस आहे, हे रिच फॉस्फर 2 ml प्रति लिटर, त्याच्यासोबतच आपल्याला जे काही बायोविट आहे तो 2 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करायची आहे. त्याचबरोबर ही फवारणी झाल्यानंतर आपल्याला अमायनो ॲसिड असलेलं कोणतेही एकदम टॉप क्वालिटीचं जे काही टॉनिक आहे ते घेऊन आपल्याला फवारणी करायची. मित्रांनो, त्याच्यानंतर आपण या स्टेजमध्ये आपल्या कांदा पिकाला कोणते खतं, हे विद्राव्य खतं हे देऊ शकतो. मित्रांनो, ज्या खतामध्ये फॉस्फरसचं प्रमाण हे खूप जास्त आहे असे खतं आपण आपल्या कांदा पिकाला फुगवणीच्या काळात द्यायचे आहे. तर मित्रांनो, असे खतं कोणते? मित्रांनो, यामध्ये आपण 0-27, 00-50 यासारखे जे काही फॉस्फरस जास्त असलेले जे काही विद्राव्य खत आहे ते आपल्या कांदा पिकाला द्यायचे. तर मित्रांनो, काय होतं, जर फॉस्फरस आपण अति प्रमाणात दिला तर तो आपल्या जमिनीमध्ये फिक्स होऊन जातो. मित्रांनो, फॉस्फरस आपल्या जमिनीत असतो पण ते आपल्या पिकाला अपटेक करता येत नाही. मित्रांनो, त्या मुळाजवळच असतो पण ते आपल्या झाडाला अपटेक करता येत नाही. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो शेतकरी बंधूंनो? त्यासाठी आपल्याला जे काही PSB म्हणजे फॉस्फरस सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया, त्याच्यासोबत PNB म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, ह्या ज्या 2 बॅक्टेरिया आहेत त्यांचा उपयोग करायचा आहे, जेणेकरून आपल्या जमिनीत जो काही फॉस्फरस हा फिक्स झालेला आहे त्या बॅक्टेरिया मुळांना उपलब्ध करून देतात व आपलं व्यवस्थित झाडामध्ये फॉस्फरसची जे काही अपटेक हे व्यवस्थित झालेलं जर असलं तर आपला कांदा एकदम टॉप क्वालिटीचा येऊन आपलं जे काही उत्पादन हे वाढेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.